शोरूम मध्ये गाड्या किती लागल्यात बघा मंडळी. परमिट बंद झाले तर परमिट बंद झाल्यामुळे ह्या सर्व गाड्या इथेच आहेत. किती गाड्यात बघू शकता ना. त्या शोरूमला कधी गाड्या एवढ्या उभ्या नसतात, आल्या सगळ्या गाड्या लगेच निघून जातात. धन्यवाद भावा, खूप चांगले व्हिडिओ बनवतो. आणि खरं तर सांगायचं झालं माहितीये का, दादा ना जॉब करतो आणि त्याबरोबर साईड बिझनेस म्हणून रिक्षा चालवतो, बरोबर दादा? हो हो आणि म्हणूनच मी पण ना माझी रिक्षा घेतली. अरे भावाची गाडी आहे, भावाची नवीनच आहे गाडी. हो. कधी घेतली? आणि ही गाडी मंडळी तुम्ही बघू शकता, मला वाटतं ह्याने गाडीमध्ये काहीच चेंजेस नाही केले, नवीन जशी तशीच गाडी आहे. हा ना भावा, हुड वगैरे सेमच आहे बघा, असा कंपनीचा हुड असतो. हा जवळजवळ मला वाटतं 1.5-2 वर्ष टिकतो. फक्त पावसामध्ये थोडासा प्रॉब्लेम करतो हा हुड. बरं वाटतं असं आपले फॉलोअर्स भेटतात आणि अजून मेहनत करतात. भरपूर जण आहेत पण त्यांना एक सोर्स भेटत नाही भावा, की काय नक्की करावं. तर अजून काय सांगायचं तुला? नाही, नक्की मराठी मुलांनी ना नोकरी बरोबर ना साईड बिझनेस म्हणून काहीतरी केलं पाहिजे. विषय काय म्हणजे आता जे गेअर टाकतो ना आपण, फर्स्ट गेअर तर पडला, कधी कधी आपण जेव्हा सेकंड टाकायला जातो, सेकंड वरून डायरेक्ट थर्ड वरून डायरेक्ट टॉप वरती. मंडळी आता सर्व्हिसिंग पहिला नंबर लागलाय, रजिस्ट्रेशन पण झालंय. आता आपला फॉलोअर्स भाऊच आहे, तो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करणार आहे. ही माझी गाडी आहे, आपले भाऊ फॉलोअर्स भावांची गाडीची दुसरी सर्व्हिसिंग. काका तुमची किती आहे? दुसरी आहे. काकांची पण दुसरी आहे. काय म्हणताय? बघ मित्र, आपला इंजिन ऑइल, गिअर ऑइल, ऑइल फिल्टर, स्ट्रेनर सर्व आपला चेंज होऊन जातो थर्ड सर्व्हिस मध्ये. हो, आपला भाऊ आपले व्हिडिओज बघतो तर आपल्याला सर्व्हिसिंग गाडी करून देणार आहे. हे शोरूम मधलं जे ऑइल आहे मंडळी, ते कुठेच बाहेर भेटत नाही. बघू शकता तुम्ही, ऑइल चेंज होईल. तर मंडळी आपल्या गाडीची थर्ड सर्व्हिसिंग तर झाली. आता आपल्याला जायचं वॉशिंगला. वॉशिंग करून परत ग्रीसिंग पण करून देतो बोलला भाऊ आपला, कारण आपला भाऊ फॉलोअर्स आहे. तर गाडीचा नजारा बघा फक्त, काय खतरनाक वाटते गाडी एकदम. मधून पण इंटिरियर बघा. नमस्कार, जय शिवराय मंडळी. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मेहनतीच्या आणि या संघर्षाच्या प्रवासामध्ये. तर संडे मंडे माझा वीक ऑफ असल्यामुळे मी रविवारी पूर्ण आरामच केला. आणि आज सोमवार आहे आणि आज मी सकाळी चाललोय बजाज शोरूमला, कारण आज आपली गाडी सर्व्हिसिंग आहे मंडळी. थर्ड सर्व्हिसिंग आहे गाडीची. फर्स्ट सर्व्हिसिंग झाली, सेकंड सर्व्हिसिंग पण झाली, थर्ड सर्व्हिसिंग आहे. 3 सर्व्हिसिंग फ्री असतात बजाज शोरूम कडून. आणि काही छोटे मोठे प्रॉब्लेम असतात ते पण आपल्याला करून भेटतात. जसं की माझा हा दरवाजा लागत नाही, म्हणजे बघू शकता लागत नाहीये, त्यामुळे हा दरवाजा पण आपण लावून घ्यायचा आहे. हायवेला गाडी असताना आपला दरवाजा डायरेक्ट असा उघडतो. तर पहिला मी सकाळीच लवकर येतो, कारण की सकाळी लवकर नंबर पहिला लागतो आणि दुपारी पण 10:30-11 वाजता माणूस फ्री होऊन जातो. परत दुपारी आराम करायला भेटतो, त्यामुळे सकाळीच मी लवकर येतो. इथे भले 1 तास येऊन थांबतो, काय टेन्शन नाही. तर पब्लिक येऊन नंबर लावते, बघू शकता तुम्ही. आता तुमच्या भावाने सकाळी जाऊन पहिला नंबर लावलाय. तर लेट्स सी, बघूया थर्ड सर्व्हिसिंग मध्ये काय काय चेंजेस करतात, काय काय असतं बदल. मला वाटतं ऑइल चेंज करतील आणि ऑइल फिल्टर पण चेंज करतील. लेट्स सी. आणि नंतर माझी त्यांची तारीख असते एक, म्हणजे की या तारखेच्या अगोदर सर्व्हिसिंग करायची. तर 31 मार्च माझी तारीख आहे. पण मला 5 दिवस परत सुट्टी नाही, मॉर्निंग शिफ्ट असल्यामुळे मला जमणारच नाही यायला, कारण मॉर्निंग मध्ये पूर्ण दिवस मला ऑफिसमध्ये जातो. तर लेट्स सी, बघूया कशी असणार आहे जर्नी. तुम्हाला थोडासा गाडीचा लुक दाखवतो मी, कशी असणार आहे जर्नी आपली. हा आहे गाडीचा लुक. इकडे 2 आता नंबर आलेत, ते नंबर लावतात तिकडे. आणि आपण आहे बजाज शोरूमला. हे शोरूम आहे बजाजचं डोंबिवलीला मंडळी. हळूहळू नंबर सगळेजण येतात सर्व्हिसिंग वाले, पण आपण तुमच्या भावाने पहिला नंबर लावला का, मग त्यामुळे काही टेन्शन नाही. तर चला बघूया कसा असणार आहे प्रवास, कशी असते जर्नी. व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा मंडळी. आता आपण जस्ट आलोय बजाज शोरूमच्या गोडाऊन मध्ये, जिथे नवीन गाड्यांचं फ्री सर्व्हिसिंग होतं, तिथे आलोय. आपली गाडी इथे आहे आणि हे आहे गोडाऊन. इथे फ्री सर्व्हिसिंग जे असतात ते इकडेच होतात आणि पेड सर्व्हिसिंग तिकडे होतात. तर बघूया, थोडा शोरूमचा तुम्हाला नजर दाखवतो. आतमध्ये गाड्या किती आहेत. आपला भाऊच आहे ओळखीचा, तो आपल्याला गाडी सर्व्हिसिंग करून देणार आहे. तो पूर्ण माहिती पण देणार की काय काय गाडीला थर्ड सर्व्हिसिंग मध्ये काय काय गाडी सर्व्हिसिंग होते. तर लेट्स सी, चला बघूया.
शोरूम मध्ये गाड्या किती लागल्यात बघा मंडळी. परमिट बंद झाले तर परमिट बंद झाल्यामुळे ह्या सर्व गाड्या इथेच आहेत. किती गाड्यात बघू शकता ना. त्या शोरूमला कधी गाड्या एवढ्या उभ्या नसतात. आल्या सगळ्या गाड्या लगेच निघून जातात. चला बघूया आपली सर्व्हिसिंग कशी होते आता. आणि यांना गाडी लावायला पण जागा नाही गोडाऊन मध्ये, आणि त्या सर्व्हिसिंगचं गोडाऊन आहे, तर ते आता बाहेर लावतील गाड्या. लेट्स सी, बघूया कसा असणार आहे प्रवास आपला, कशी सर्व्हिसिंग काय होते ते तुम्हाला शेवटपर्यंत नक्की देईन. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या भावाला सपोर्ट नक्की करा. तर आपल्याला बजाज शोरूम मध्ये आपले फॉलोअर्स भाऊ भेटलेत. तर भाऊ काय सांगाल, आपले व्हिडिओ वगैरे बघता कसे वाटतात व्हिडिओ? आणि धन्यवाद भावा, खूप चांगले व्हिडिओ बनवतो. आणि खरं तर सांगायचं झालं माहितीये का, दादा ना जॉब करतो आणि त्याबरोबर साईड बिझनेस म्हणून रिक्षा चालवतो, बरोबर दादा? हो हो नक्की. आणि म्हणूनच मी पण ना माझी रिक्षा घेतली. अरे भावाची गाडी आहे, भावाची नवीनच आहे गाडी? हो, कधी घेतली? नवीनच जानेवारी मध्ये घेतले, 2026 मध्ये. अच्छा. आणि म्हणजे आता मला वाटतं 2 महिनेच झाले. मग पहिली हो. सर्व्हिसिंग आहे तुझी? दुसरी सर. दुसरी सर्व्हिस साठी भाऊ आलाय. तर भाऊंना भेटून बरं वाटलं. असंच फॉलोअर्स भेटत असतात, त्यामुळे अजून मलाही मोटिवेशन येतं की भाई माझ्याकडून भरपूर काही लोक शिकतात आणि मेहनत करायला त्यांना अजून एक मोटिवेशन भेटतं. त्यामुळे त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद भाऊ. अजून काय सांगायचं आपल्या फॉलोअर्सला? थँक्यू. धन्यवाद. आपल्या भावाची गाडी पण दाखवतो तुम्हाला आता, थांबा. कुठे? इकडे आहे ना? हा, भावाने 2 महिने झाले गाडी घेऊन, जानेवारीत घेतली. ही बघा गाडी 4749 सिरीज, सेमच आहे, FW's आहे 4749. आणि ही गाडी म्हणजे तुम्ही बघू शकता, मला वाटतं ह्याने गाडीमध्ये काहीच चेंजेस नाही केले, नवीन जशी तशीच गाडी आहे. हा ना भावा? हुड वगैरे सेमच आहे बघा, असा कंपनीचा हुड असतो. आता वगैरे मला वाटतं 1.5-2 वर्ष टिकतो. फक्त पावसामध्ये थोडासा प्रॉब्लेम करतो हा हुड, थोडासा पावसामध्ये. बाकी सर हा, पावसामध्ये थोडासा त्रास देतो हा हुड. बाकी मला वाटतं 2 वर्ष हा हुड आरामात चालतो. पण गाडी माझं म्हणणं असं की गाडी नवीन घेतलं मारून टाकायचं, काही टेन्शन नाही, नंतर राहून जातं. तर कशी वाटते भावाची गाडी कमेंट करून नक्की सांगा. आणि नवीन गाडीचा लुक बघू शकता. बरं वाटतं असं आपले फॉलोअर्स भेटतात आणि अजून मेहनत करतात. भरपूर जण आहेत पण त्यांना एक सोर्स भेटत नाही भावा की काय नक्की करावं. तर अजून काय सांगायचं तुला? नाही, नक्की मराठी मुलांनी ना नोकरी बरोबर ना साईड बिझनेस म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आणि आपलं बिझनेस क्षेत्रामध्ये ना मराठी लोकांचं नाव मोठं केलं पाहिजे. हा, आणि नक्कीच तुला काय वाटतं परमिट वगैरे काय चालू होतील? कारण आता बजाज शोरूमच्या गोडाऊन मध्ये आहे. आता परमिट बंद झालेत, काही आय थिंक आठवडा झाला असेल, आय थिंक, किंवा 5-6 दिवस झालेत परमिट बंद झालेत. एका अर्थी चांगली गोष्ट आहे, एका अर्थी चुकीची पण गोष्ट आहे. हा, पण परमिट बंद झाले पण बजाज शोरूम मध्ये गोडाऊन मध्ये गाड्या भरल्यात, त्याचं काय होणार? हा, ते आता बजाज आणि गव्हर्नमेंट बघून काय, नक्कीच मला वाटतं परमिट चालू होतील. काहीतरी एक नियम येऊ शकतो किंवा कारण ह्याचं रिझन पण माहिती नाही की का बंद झाले. लास्ट टाइम पण बंद झाले होते असेच आणि नंतर चालू झाले होते. तर मला वाटतं होतील चालू, काही टेन्शन नाही. तसं भरपूर जणांनी मला अजून 2-3 फोन करतात की बाय लायसन काढले, बॅच काढले, पण परमिटसाठी अडकलोय. मी म्हटलं घाई कुणीच करू नका, थांबा, पेशन्स ठेवा, होणार चालू, एवढी गॅरंटी आहे. ठीक आहे, अजून काय सांगायचंय? नाही, थँक्यू. बस, धन्यवाद भाऊ. तर भाऊची गाडी कशी वाटते मंडळी कमेंट करून नक्की सांगा. आपले असे फॉलोअर्स भेटणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, माझ्यासाठी तर मोठीच गोष्ट आहे मंडळी. कारण भेटून आपल्याला ॲप्रिशिएशन करतात, त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे. भरपूर जण भेटत असतात. आपली गाडी इकडे आणि हा बजाज शोरूमचा गोडाऊन. तर चला जाऊया. मंडळी फायनली आपली गाडी शोरूम मध्ये आली. पहिला नंबर आहे. हिला आपण zoom करून बघू. ही माझी गाडी आहे, आपले भाऊ फॉलोअर्स भावांची गाडीची दुसरी सर्व्हिसिंग. काका तुमची किती आहे? दुसरी आहे. काकांची पण दुसरी आहे. काय म्हणताय? गेअर बरोबर पडत नाही. काय पडत नाही? गेअर मध्ये एक हाती 2 उचलतात. डायरेक्ट पहिल्यावर तिसरा हा, असं उचलतात. न्यूट्रल होत नाही पडत. टोटल थांबून करायची गाडी. अच्छा, होईल काय नाही. ते दुसऱ्या सरिंगला होऊन भाऊंची दुसरी सरिंग आहे.
पहिली. विषय काय म्हणजे आता जे गेअर टाकतो ना आपण, फर्स्ट गेअर तर पडला, कधी कधी आपण जेव्हा सेकंड टाकायला जातो, सेकंड वरून डायरेक्ट थर्ड वरून डायरेक्ट टॉप वरती असे डायरेक्ट टॉप गिअर जातो. कधी कधी बरोबर पडतात, कधी कधी डायरेक्ट दुसऱ्यावरून चौथा. सगळ्यांचाच विषय, सगळ्यांचा तुम्हाला पण हा विषय मंडळी वाटतो तर कमेंट नक्की करा. मंडळी आता सर्व्हिसिंग पहिला नंबर लागलाय, रजिस्ट्रेशन पण झालंय. आता आपला फॉलोअर्स भाऊच आहे, तो आपल्या गाडीची सर्व्हिसिंग करणार आहे. बघ मित्र, आपला इंजिन ऑइल, गेअर ऑइल, ऑइल फिल्टर, स्ट्रेनर सर्व आपला चेंज होऊन जातो थर्ड सर्व्हिस मध्ये. हो, आपला भाऊ आपले व्हिडिओज बघतो तर आपल्याला सर्व्हिसिंग गाडी करून देणार आहे. भाऊ आपले व्हिडिओ बघतो ना? हा, भाऊ आपला फॉलोअर्स आहे, काही टेन्शन नाही. आल्यालाच डायरेक्ट आपल्याला ओळख झाली. तर चला बघूया, नंतर मग गाडी वॉशिंगला घेऊन जायची शोरूम. तर भाऊ आता ऑइल चेंज करणार आहे म्हणजे ऑइल घेऊन आलं. हे शोरूम मधलं जे ऑइल आहे म्हणजे ते कुठेच बाहेर भेटत नाही. बघू शकता तुम्ही, ऑइल चेंज होईल. क्वालिटी ऑइल असते ना, हे बाहेर भेटत नाही ना, कुठेच बाहेर भेटत नाही. मंडळी हे ऑइल एवढं भारी आहे ना, हे कुठेच बाहेर भेटत नाही, फक्त बजाज शोरूम मध्येच भेटतं. तर चला बघूया, आपली गाडी झाली, आपल्या जायचं वॉशिंगला. मंडळी ऑइल 2 लिटर असतं बाहेर. जर तुम्ही ऑइलची प्राइस मला वाटतं बघितलं तर 1000 रुपये तर कुठेच नाही 2 लिटरला. त्यामुळे 2 लिटरला 1000 रुपये आहे ना बाहेर प्राइस. 800 कुठेच नाही. 800 पण भरपूर मोठे आहे म्हणजे फ्री भेटतात आपल्याला. बजाज सर्व्हिसिंग फ्री प्रोव्हाइड करते, त्यामुळे भरपूर जण येत नाही सर्व्हिसिंग शोरूमसाठी. गर्दी असते म्हणून काय नाही, सकाळी जो नंबर लावायचा अपॉइंटमेंट घेऊन. चला जाऊयात आपण वॉशिंग करायला. गाडी फायनल आपली झाली. आपला हा दरवाजा लागत नाही म्हणजे असं असं होतं. थोडीशी सेटिंग झाली त्याची, बाकी काही नाही. हायवेला तसंच राहतो. तर बोललो भाऊला जरा चालू करून कनेक्ट करून दे. हा दरवाजा आपल्या इकडचा लागत नाही. सेटिंग वरती गलती होते ना थोडीशी फक्त. बस ओके, डन.
तर चला मंडळी, गाडी सर्व्हिसिंग झाली आहे, जास्त नाही 15 मिनिटं लागली फक्त. आणि आपल्याला जायचं इथून आता गाडी वॉशिंगला, तेच बाजूला आहे. शोरूममधून गाडी वॉशिंग फ्री भेटते. तर चला. तर मंडळी, आपल्या गाडीची थर्ड सर्व्हिसिंग तर झाली. आता आपल्याला जायचं वॉशिंगला. वॉशिंग करून परत ग्रीसिंग पण करून देतो बोलला भाऊ आपला, कारण आपला भाऊ फॉलोअर्स आहे. तर हे इकडे गोडाऊन होतं आणि आता इकडे हे बजाज शोरूमच्या इथे सर्व्हिस सेंटर. डायरेक्ट वॉशिंगला जायचं आपल्याला गाडी. तर चला डायरेक्ट वॉशिंगला. किती नंबर आहेत काय माहिती. काय भिवंडी मंडळी सकाळी 7 वाजता आलो होतो, 11 वाजलेत. गाडी सर्व्हिसिंग झाली आपली. गाडी पुढे घ्यायला लागेल आपल्याला. थांबा, तिकडे जाऊन बोलतो. मंडळी, गाडी एकदम स्मूथ चालते. ऑइल वगैरे चेंज केल्यानंतर जी गाडी चालवायला मजा आहे ना मंडळी, ती नाही कुठं. आता मी आहे ॲक्च्युली गाडी ह्यांच्या सर्व्हिसिंगची डेट असतात. माझी आता 31 मार्च डेट होती आणि मला ॲक्च्युली पूर्ण 5 दिवस नंतर मी बिझी असणार आहे. नंतर सॅटर्डे संडे पण येतो, त्यामुळे म्हटलं मी आजच गाडी, मला वेळ होता तर आजच गाडी सर्व्हिसिंग करून घेऊया. तर डेट निघून गेली की हे लोक नाटकं करतात यार, की यार तुमची तारीख निघून गेली. गाडीचा नजारा बघा फक्त, काय खतरनाक वाटते गाडी एकदम. मधून पण इंटिरियर बघा. सकाळी 7 वाजता आलोय आणि वाजलेत 11 मंडळी. जवळजवळ दुपार होते इथे. मी 7 वाजता आलोय म्हणून मला दुपार झाली. लेट आलो असतो तर बाहेर 3-4 वाजतात. पर 2 वाजता लंच टाइम होतो. तर बघूया, आता भाऊ बोला तर ग्रीसिंग करून देईन गाडी, घेऊन ये वॉश करून. तर चला बघूया भाऊ काय बोलतो. तर भाऊने आपल्या इथे ग्रीसिंग पण करून दिली गाडी. त्याच्यानंतर आपण ग्रीसिंग करू शकतो ना, कारण गाडी घेतल्यापासून पहिल्यांदाच ग्रीसिंग केली. 3 सर्व्हिसिंग झाल्यानंतर ग्रीसिंग करायची असते ना. हां, कारण फर्स्ट टाइम ग्रीसिंग करतोय गाडी. भाऊने आपल्याला खूप मदत केली आहे. भाऊ आपले फॉलोअर्स आहेत. भाऊ, गाडी बिडी लागली तर बिंदास फोन करा कधी पण. हां, DM केले तरी चालेल आदल्या दिवशी, काही टेन्शन नाही. गाडीचा लुक कसा वाटतोय मंडळी. तर हा चल भाऊ, धन्यवाद. तर आपल्या गाडीची फायनली सर्व्हिसिंग झाली आहे मंडळी आणि मी आता बसलोय निवांत गाडीमध्ये. आणि आता आपण चाललोय घरी, कारण 11:30 झालेत. घरी जाऊन आराम करणार आहे. दुपारचं ऊन भरपूर लागते आणि उद्यापासून परत आपली सुरूच आहे जर्नी, कॉर्पोरेट लॅब आणि ऑफिस आणि ऑटो. त्यामुळे मी आरामच करतो 2 दिवस. शक्यतो OT असते मंडेला, पण यावेळी नव्हती होती. तर लेट सी, बघूया कशी काय जर्नी असणार आहे. तर आता चाललोय घरी. व्हिडिओ आवडला असेल तुमच्या भावाला नक्कीच सपोर्ट करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्या.